कालच बघितलं की तुम्ही शिवसेनेच्या माजी नगरसेवकला चर्चाला बोलून त्यांना गोळ्या घालून खलास केलं. त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्या आमदारांनी पोलीस चौकीत जाऊन गोळीबार केला, त्यामध्ये दोघं जखमी झाले. एका पुण्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर पोलिसाला चापट मारण्यात आली. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. तुम्ही मणिपूरमध्ये बघता की ओपन महिलांची लग्न दिंड काढले जाते. अशा सर्व प्रकारचं या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये निषेध व्यक्त करण्याकरता भविष्य काळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये, प्रभागामध्ये आता तिन्ही पक्षाला जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम तुमच्या आमच्यावर खऱ्या अर्थानं आता आलेलं आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. आता वर त्या ठिकाणी आम्ही काल शिवसेनेकरता जी हत्या झाली त्यांचा या ठिकाणी फोटो लावलाय आणि खाली जो दगड आहे तो दगड म्हणजे शिवसेनेचे भाजपचे गृहमंत्री फडणवीस दगडासारखं बघत आहेत. ह्यानंतर माझ्या भाषणानंतर त्यांना देखील हाड घालून भावप्रतिनिधी श्रद्धांजली गृहमंत्र्यांची व्हायची आहे, म्हणून आपण सगळे एकत्र आलोय. आता श्रीसाहेबांनी सांगितलं, गणेशजी वनकरनी सांगितलं, आमच्या निंबरिक सरांतर पाडाच वाचला. राज्यामध्ये लोकशाही राहिली का नाही, देशामध्ये लोकशाही राहिली का नाही, अशा पद्धतीनं दादागिरी, गुंडगिरी व हुकुमशाही व तानाशाही या राज्यामध्ये, देशामध्ये चाललेलं आहे. आपण बघा दररोज त्या फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या माध्यमातून बस कुणाला धमकी दिली जाते. दररोज व्हॉट्सअपवर बदला घेऊन एक फिल्म असे येतात ते बघितल्यानंतर ह्याच्या मागे राज्य सरकार आहे असं वाटतंय. सांगून मर्डर होतात काय, सांगून गोळीबार होतो काय, ह्या पद्धतीने ह्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे घर खात आहे ते खऱ्या अर्थाने घर खातं हे खऱ्या अर्थाने फेल गेलं असं वाटतंय.